नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुंडे सर. तुम्हा सर्वांचं आज या ठिकाणी आपल्या यशवंत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करतो. पहा, आपण मागचे 2 दिवस जसं काही पोलीस भरतीमध्ये पडलेले प्रश्न घेऊन आलो होतो, तशाच पद्धतीनं आज आपल्या समोर मी काही प्रश्न घेऊन आलो आहे. पहा, आणि आजचे जे प्रश्न आहेत अतिशय चॅलेंजिंग आहेत बेटा. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न जर तुम्हाला परीक्षेमध्ये आले तर ते प्रश्न एकदम शॉर्टकट पद्धतीनं कसं सोडायचं आणि कन्सेप्टनं कसं सोडायचं हे आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. पहा, जसं पहिला जो प्रश्न आहे तो वर्तुळावर आधारित आहे. पहा, पहिला जो प्रश्न आहे तो वर्तुळावर आधारित आहे. एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 2.1 मीटर आहे. त्या चाकाचे 250 फेऱ्यात काही अंतर कापले. त्या चाकाने 250 फेऱ्यात काही अंतर कापले तर चाकाने कापलेले अंतर किती? पहा, एक चाक आहे, त्या चाकाचा व्यास हा असतो बेटा व्यास, है ना. म्हणजे केंद्रबिंदूतून जाऊन वर्तुळावरचे 2 बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे त्या वर्तुळाचा काय असतो? व्यास. असं एक चाक आहे आणि त्या चाकाचा व्यास आपल्याला किती दिला बेटा? 2.1 किती दिला? मीटर. आणि या चाकानं एकूण किती फेऱ्या मारल्या? 250 फेऱ्या मारल्या. तर त्या 250 फेऱ्यामध्ये त्यानं किती अंतर कापलं असं आपल्याला विचारलं आणि दिलेले जे ऑप्शन आहेत ते कशामध्ये आहेत? किलोमीटरमध्ये. आता बघू आपण त्या चाकाचं काय करू बेटा? त्या चाकाचा परीघ, त्या चाकाचा आपण काय करू? परीघ. आणि चाकाचा परीघ म्हणजे काय? तर त्यानं एका फेरीमध्ये पूर्ण केलेलं अंतर. आणि परीघ काढण्याचं सूत्र आहे 2πr. जेव्हा तुम्हाला त्रिज्या दिली जाईल तेव्हा तुम्हाला सूत्र वापरायचं आहे 2πr. आणि जेव्हा तुम्हाला डायरेक्ट व्यास डायमीटर दिला जाईल तेव्हा तुम्हाला सूत्र वापरायचं आहे पाय डी. लक्षात ठेवा, वर्तुळाची जेव्हा त्रिज्या दिली जाते तेव्हा 2πr या सूत्रानं परीघ काढतात आणि जेव्हा वर्तुळाचा व्यास दिला जातो तेव्हा पाय डी या सूत्राने त्याचं काय करतात? परीघ काढतात. चला आपण त्या चाकाचा परीघ काढू. आणि परीघ म्हणजेच काय? तर एका फेऱ्यामध्ये पार केलेलं अंतर. मग परीघाचं फॉर्म्युला काय? तर पाय डी. मग पायची किंमत किती असते बेटा? 22/7 आणि गुणिले डी म्हणजे व्यास डायमीटर किती आहे? 2 पॉईंट किती आहे? 1. ठीक आहे, 2.1 आहे. आता आपण काय करू? या ठिकाणी पॉईंट देऊ आणि एक शून्य वाढवू. मग काय होईल बरं आता? 22/70 गुणिले किती बेटा? 21. ठीक आहे, मग इथं 7 10 70 आणि इथं 7 त्रिक किती? 21. त्याच्यानंतर 22 त्रिक किती होणार? 66 आणि छेदामध्ये किती आहे? 10. आणि जर आपण या ठिकाणी आता 66 ला 10 ने भागलं तर इथे येईल 6.6 आणि मीटर. मला सांगा ते चाक एका फेऱ्यामध्ये किती अंतर पार करायला? 6.6 मीटर. आता बघा, आपल्याला अंतर काढायचं आहे. अंतर काढायचं आहे तर अंतर कशामध्ये विचारलं? ऑप्शन जे आहेत ते किलोमीटर मध्ये आहेत. मला सांगा ते चाक एका फेऱ्यामध्ये किती चाललं बेटा? 6.6 मीटर आहे ना. एका फेऱ्यामध्ये चाललं 6.6 मीटर. असे त्यानं किती फेरे मारले? 250. आता हे मीटर मध्ये आहे, 250 फेरे मारले. पण आपल्याला जे ऑप्शन दिले ते किलोमीटर मध्ये आहेत. डायरेक्ट मीटरचं रूपांतर किलोमीटर मध्ये करण्यासाठी कितीने भागतात? 1000 ने भागतात. ठीक आहे, आता इथं बघा काय होईल? 250 एका 250 आणि 250 चौक किती होतात? 1000. आता त्याच्यानंतर पहा, या ठिकाणी वर काय उरलं? 6.6 गुणिले 1 म्हणजे 6 पॉईंट किती? 6च आहे की नाही. छेदामध्ये किती आहे बेटा? 4. आता भाग द्या बरं. 4 एक 4 पॉईंट किती उरले? 2 आहे ना. 4 एक 4 इकडे किती उरलेले आहेत? 2. किंवा असं करा, असं करा, या ठिकाणी किती आहे? 6.6 आणि छेदामध्ये किती आहे बेटा? 4.0 वाढवा. म्हणजे आता अंशामध्ये आणि छेदामध्ये जर दशांश समान असतील ते काय होणार? कॅन्सल. वर किती असेल? 66 आणि खाली किती असेल? 40. आता आपण यांना काय करू? दोघांनाही भाग देऊ. कितीनं भाग जातो बघा? दोघांनाही जर भागलं तर 2 न भाग जातो. वर येतो 2 बेत्रिक 6 आणि जर खाली पाहिलं तर 2 4 आणि 0. किती आलं? 33/20. आता कोणत्याही संख्येला जर 20 न भागायचं असेल तर काय करायचं सांगतो. कोणत्याही संख्येला 20 न भागायचं असेल तर डायरेक्ट वरच्या संख्येची 5 पट करा. बघा, वरच्या संख्येला 5 न गुणा. 5 त्रिक 15 ला 5 हातचे 1. 5 त्रिक 15 आणि 1 16 165 आणि 1 दशांश उजवीकडून डावीकडे सरकून द्या. म्हणजे आपलं उत्तर किती यायला पाहिजे? तर 16.5 किलोमीटर. 250 फेऱ्यामध्ये त्या चाकाने किती अंतर पार केलं असेल? सॉरी, एक 2 दशांश रुपयाचे दशांश आपल्याला 2 रुपये लागतील. तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल 1.65 किलोमीटर. पर्याय नंबर किती? 4. ठीक आहे, पर्याय नंबर 4 असेल.
आता पहा नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 2. दुसरा प्रश्न काय म्हणतो पहा. चला, 1/8 मध्ये 1/8 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 5 येईल. पहा, 1/8 मध्ये आपल्याला मिळवायला सांगितलं काय, 1/8च मिळवायचं आहे. किती वेळा? x वेळा. बेरीज किती बेटा? 5. ठीक आहे. 1/8 मध्ये 1/8 किती वेळा मिळवावे? आपण काय म्हणलं, x वेळा मिळवावे. उत्तर किती येईल? 5. चला, मग हे 1/8 अधिक हा गुणाकार किती होणार? x/8. x किती? 8. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बरोबर किती आहे? 5. आता 1/8 ला बेटा उजवीकडे पाठवा. मग डावीकडे काय राहील? x/8 आणि तिकडं उजवीकडे 5 म्हणजेच 5/1 आहे. त्याच्यातून हे 1/8 काय होणार? मायनस होणार. ठीक आहे. चला, आता x/8 बरोबर किंवा वजाबाकी करा बरं. 8×5 40 मायनस 1 आणि छेदामध्ये किती आहे बेटा? 8 8. आता सांगा, या ठिकाणी इकडे किती आहे? x/8 आणि इकडं 40 मायनस 1 39 आणि छेदामध्ये किती आहे बेटा? 8. मग आता मला सांगा, या दोन्ही बाजू कशा आहेत? समान आहेत. या दोन्ही बाजू समान आहेत आणि त्यांचा छेद कसा आहे? सारखा आहे. मग याचा अर्थ त्यांचा अंशही कसा असावा? सारखा असावा. बघा ना, दोन बाजू कशा आहेत? बरोबर बरोबरीमध्ये आहेत. दोन बाजू बरोबरीमध्ये असताना जर छेद सारखा असेल ना बेटा, त्यांचा अंश पण कसा असतो? सारखाच असतो. म्हणजे सरळ x ची किंमत किती? 39. आपण किती वेळा मिळवावे असं मानलं होतं? x वेळा. x ची किंमत किती आली? 39 वेळा मिळवावी लागेल. पर्याय नंबर किती आहे? 3. 39 वेळा. चला, क्वेश्चन नंबर 3 बघा आता. तिसरा प्रश्न पहा, 5 विद्यार्थ्यांची गणितात मिळालेल्या गुणांची सरासरी 50 आहे. पहा, विद्यार्थी किती आहेत बरं? 5 विद्यार्थी आहेत. 5 आणि त्या 5 विद्यार्थ्यांना गणित विषयामध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी किती आहे? 50. नंतर असे समजले की एका विद्यार्थ्याचे गुण 48 ऐवजी 84 पकडण्यात आलेले आहेत, तर खरी सरासरी किती? आता लक्षात घ्या, 5 विद्यार्थ्यांच्या गणिताची सरासरी आहे 50 आणि नंतर असं लक्षात आलं की एका विद्यार्थ्याला 48 गुण मिळाले होते, पण त्याऐवजी आपण किती दिले? 84. म्हणजे खरे गुण कोणते होते? 48 आणि आपण दिले किती? 84. तर आपल्याला विचारलं खरी सरासरी किती? तर काय करायचं बघा, पहिल्यांदा एकूण गुण बघा. पहिल्यांदा काय करा? एकूण गुण. कसं? तर विद्यार्थी आहेत बेटा 5 आणि त्यांना गणितामध्ये सरासरी 50 गुण मिळाले, म्हणजे एकूण गुण किती झाले? तर 250. ठीक आहे. आता नंतर काय करायचं बघा, हे 250. आता मला सांगा, या 250 मध्ये कोणते गुण आहेत? चुकीचे आहेत ना? चुकीचे गुण आहेत. या 250 मधून आपण काय करू? चुकीचे गुण काढून टाकू, है ना? 250 मधून हे चुकीचे गुण काय करा? काढा आणि त्याच्यामध्ये बरोबर गुण टाकून द्या. चला, आता ही वजाबाकी पहा, काढायची ना आपल्याला. तर मग इथला एक इथं घ्या, इथला एक इथं घ्या. 10तून एक घेतला, एक घेतला. 10तून 4 गेले 6. इथं आहे 14. 14तून 8 गेले किती होता? 6 आणि इथे किती आहे? 1. 1 से किती? 66. आणि चुकीचे काढले तर मग नंतर काय करा? बरोबर गुण त्याच्यामध्ये ऍड करा. किती आहेत बरोबर? 48. 48 त्याच्यामध्ये ऍड करा. 8 आणि 6 14ला 4 हातचे 1. 6 आणि 4 10. 10 आणि 1 11ला 1 हातचे 1 आणि 1 आणि 1 किती? 2. म्हणजे आता खरी सरासरी किती पहा? खरी सरासरी किती? तर खरे गुण किती आहेत बरं? एकूण एकूण खरे गुण किती आहेत? 250 खरे गुण नाहीत टोटल. खरे गुण कोणते आहेत आपले? 214. आणि बेटा 200 किती आहेत? 14. आणि ते किती विषयाचे आहेत? सॉरी, किती विद्यार्थ्यांचे आहेत? 5 विद्यार्थी. किती आहेत? 5. आता पुन्हा सांगतोय, छेदामध्ये जर 5 असेल बेटा, तर डायरेक्ट वरच्या संख्येची डबल करायची. डबल पहा किती येईल बरं? 428. आणि दशांश उजवीकडून डावीकडे एक जर सरकून टाकायचं, म्हणजे आपलं उत्तर किती येईल? 42.8. खरी सरासरी किती? तर खरी सरासरी असायला पाहिजे पर्याय नंबर किती? 3 पहा. 42.8 दिसतो की नाही? चला पुढं, त्यानंतरचा क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 बघा काय म्हणतो. तर 6 मीटर लांब, 25 मीटर उंच आणि 0.5 मीटर रुंद अशी भिंत बांधायची आहे. यासाठी 25 सेमी लांब, 15 सेमी रुंदी व 10 सेमी उंचीच्या किती विटा लागतील? म्हणजे आपल्याला विटांची संख्या करायची. बेटा कशाची संख्या? विटांची संख्या.
मग विटांची संख्या कशी निघते तर लक्षात ठेवायचं, विटांची संख्या कशी निघते तर भिंतीचे घनफळ भागिले एका विटेचे घनफळ. पहा, भिंतीचे घनफळ भागिले एका विटेचे घनफळ. आता मला सांगा, भिंतीची लांबी रुंदी उंची ही मीटर मध्ये आहे आणि बेटा विटेची लांबी रुंदी आणि उंची ही कशामध्ये आहे सेंटीमीटर मध्ये आहे. आपण काय करू तर या सगळ्या मीटर मीटर मीटरला कशामध्ये करू सेंटीमीटर मध्ये. आणि आता ही भिंत म्हणजे कोणत्या आकाराची असते इष्टिकाची ती, आणि इष्टिकाची तिचं एकूण जे घनफळ आहे तर सूत्र आहे LBH म्हणजे लांबी रुंदी आणि उंचीचा गुणाकार. चला, लांबी 6 मीटर म्हणजे किती सेमी, लांबी 6 मीटर म्हणजे 600 सेमी, कारण मीटरचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करताना 100 ने गुणतात. 6 मीटर म्हणजे 600 सेमी. 2.5 मीटर म्हणजे किती 250 सेमी. 2.5 मीटर म्हणजे 250 सेमी. आणि बेटा 0.5 मीटर म्हणजे किती सेमी 50 सेमी. मग बघा, लांबी रुंदी उंची यांना मी कशामध्ये केलं सेंटीमीटर मध्ये. का केलं तर या विटेची जी लांबी रुंदी उंची आहे ते कशामध्ये आहे सेंटीमीटर मध्ये. आता हे कशात झालं, त्या भिंतीचं घनफळ त्याला कशानं भाग द्यायचा विटेच्या घनफळानं. 25 गुणिले 15 गुणिले किती करा 10. चला आता कॅल्क्युलेशन करा. 25 एक 25 आणि समोरचा एक 0, त्याच्यानंतर हे 10 कॅन्सल, हे 10 काय झाले कॅन्सल. बघा, 25 न 250 ला भागलं 10, 80 10 कॅन्सल, 10 कॅन्सल, 15 ने इथं भाग द्या, 15 चोक 60 आणि बेटा समोरचा एक 0. आता काय शिल्लक राहील सांगा बरं, शिल्लक काय राहिलं तर सरळ सरळ 40चा आणि 50चा गुणाकार. 4 पंचे 20, हा 4 समोरचा 0 आणि हा 5 समोरचा 0. म्हणजे किती विटा लागायला पाहिजे बेटा 2000 विटा या ठिकाणी लागायला पाहिजे. म्हणजे उत्तर आहे आपलं पर्याय नंबर किती 2. किती विटा लागायला पाहिजे 2000. पुन्हा बघा, 6 मीटर म्हणजे 600 सेमी, 2.5 मीटर म्हणजे किती 250 सेमी, आणि त्याच्यानंतर 0.5 मीटर म्हणजे 50 सेमी. आणि हे 25 15 आणि किती 10 कॅल्क्युलेशन. 25 एक 25 0, 10 10 कॅन्सल, 15 चौक 60 0 आणि पुन्हा दोघांचा गुणाकार किती तर 2000. म्हणजे किती विटा लागायला पाहिजे 2000 विटा लागायला पाहिजे. चला पुढचा क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 बघा. 9 टेबलांच्या किमतीमध्ये 25 खुर्च्या मिळतात. आता मला सांगा, 9 टेबलांच्या किमतीमध्ये 25 खुर्च्या मिळतात म्हणजे समान रकमेमध्ये. आता उदाहरणामध्ये समान रक्कम आपण काय म्हणू x, या x रुपयामध्ये तुम्हाला किती टेबल आले 9 आणि खुर्च्या किती आल्या बेटा 25, नाही की नाही. मला सांगा, समान रकमेमध्ये जर टेबल 9 येत असतील आणि खुर्च्या जर 25 येत असतील तर मग किंमत कुठे जास्त असेल, कोणती वस्तू मूल्यवान असेल तर हे टेबल मूल्यवान असतील ना. मग कधी लक्षात ठेवायचं, 9 टेबलांच्या किमतीमध्ये जर 25 खुर्च्या येत असतील तर बेटा या ठिकाणी एका खुर्चीची किंमत जास्त का एका टेबलाची किंमत जास्त, एका टेबलाची किंमत जास्त असेल. का तर ती मूल्यवान आहे. समान किमतीमध्ये ह्या वस्तू 9 मिळतात पण या वस्तू किती मिळतात 25 मिळतात. म्हणून कधी लक्षात ठेवायचं, आता या ठिकाणी मूल्यवान वस्तू कोणती तर टेबल. मग आता गुणोत्तर जर पाहिलं त्याला काय करायचं उलट करून घ्यायचं. काय करायचं उलट. म्हणजे आता बघा, एक टेबल आणि या ठिकाणी काय घ्यायचं एक खुर्ची. मग एका टेबलाचं आणि एका खुर्चीचं गुणोत्तर कसं ते उलट होईल. म्हणजे इथं किती येणार 25 आणि इथं किती येणार तर 9. एका टेबलाच्या किमतीचं गुणोत्तर 25 आणि एका खुर्चीच्या किमतीचं गुणोत्तर किती 9. मग कशाची किंमत दिली बरं, जर एका टेबलाची किंमत किती असेल 1350, एका टेबलाची किंमत किती 1350, मग टेबलाचं गुणोत्तर किती आहे 25. मग 25 म्हणजे किती 1350. तर विचारलं काय एका खुर्चीची किंमत, मग एका खुर्चीच्या किमतीचं गुणोत्तर किती आहे बघा, एका टेबलाच्या किमतीचं गुणोत्तर 25 आणि एका खुर्चीच्या किमतीचं गुणोत्तर 9. 25 म्हणजे 1350, बेटा 9 म्हणजे किती. चला आता तिरकस गुणाकार करून घ्या. 1350 गुणिले 9 आणि छेदामध्ये किती बेटा 25, किती येणार 25. चला भाग द्या बरं. भाग जर दिला तर ठीक आहे, 25 पाचा 1600 किती उरले 10, 25 पाचा 1600 10 उरले, 25 चोक 100. आता 9चा आणि 54चा गुणाकार, 9 चोक 36 ला 6 हातचे 3, हातचे किती आहेत 3, 9 पाचा 45 आणि 3 किती होणार बेटा 48. म्हणजे एका खुर्चीची किंमत आपल्याला किती मिळायला पाहिजे
तर उत्तर यायला पाहिजे 486 आहे का बघा बरं पर्यायामध्ये. पर्याय नंबर किती दिसतो 3. किती आहे 486. चला पर्याय नंबर 3 असेल ना. त्यानंतर आपण पाहू 6वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6 बघा. 6वा प्रश्न. 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसामध्ये पूर्ण करतात. बघा 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितरित्या किती दिवसामध्ये, थोडस मिस्टेक आहे, किती दिवसामध्ये पूर्ण करतील. ठीक आहे, लक्षात घ्या. आता इथं पहिल्या वाक्यामध्ये किंवा शब्द आला आहे आणि नंतरच्या वाक्यामध्ये आणि आलेला आहे. त्याची एक शॉर्टकट सांगतो बघा. तर या प्रकारचा प्रश्न कसा सोडायचा, अगोदर घ्यायचे दिवस किंवा चला लिहून घेऊ आपण. फॉर्म्युला काय आहे त्याचा, दिवस भागिले ब्रॅकेट मध्ये नंतरचे पुरुष छेद पहिले पुरुष त्यानंतर प्लस नंतरची मुले आणि छेद पहिली मुले हे फॉर्म्युला आपल्याला इथं वापरायचं आहे. चला आता बघा दिवस किती आहेत बरं 24. किती घ्यायचं इथं 24 भागिले ब्रॅकेट मध्ये नंतरचे पुरुष किती घ्या 7. नंतरचे पुरुष 7, पहिले पुरुष किती 6 प्लस नंतरचे मुलं बेटा 12 आणि पहिले मुलं किती 8. ठीक आहे 8. आता हे सॉल्व्ह करा. 24 ला 24 भागिले कंसामध्ये किती आहे 7/6 प्लस यांना मी आणखी लहान करतो बघा 4 त्रिक 12 आणि 4 दुनी 8. चला त्यानंतर काय होईल आता 24 भागिले यांची बेरीज करा बरं. 24 भागिले हे 7 दुनी 14 प्लस साइन त्रिक 18 आणि छेदामध्ये बेटा साइन दोन्ही 12. साइन दोन्ही किती आहे 12. आता काय होणार 24 ला 24 भागाकाराचा गुणाकार आणि पुढच्या संख्येचा गुणाकार व्यस्त म्हणजे 12 वर आणि छेदामध्ये या दोघांची बेरीज किती, तर 14 दुनी 28 म्हणजे 32. किती येईल 32. किती यायला पाहिजे बघा 8 आणि 4 12 ला 2 हाताला 1 1 2 3 32. मग बघा 8 त्रिक 24 8 चौक 32 पुन्हा 4 त्रिक 12 आणि 3 त्रिक 9 म्हणजे आपलं उत्तर किती यायला पाहिजे 9 दिवस. किती यायला पाहिजे बेटा 9 दिवस आहे का बघा बरं पर्यायामध्ये 9 दिवस. पर्याय नंबर किती दिसतो 2. पर्याय नंबर 2 आहे किती दिवस तर 9 दिवस. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 7 बघा. क्वेश्चन 7वा. दुकानदार एक वस्तू काही किमतीला विकायचे मनासी ठरवितो आणि वस्तूची किंमत त्याने ठरविलेल्या किमतीपेक्षा 30% वाढवून छापली. बघा जेवढ्या किमतीला विकायचं त्याच्यापेक्षा कितीने वाढवली किंमत 30% वाढवली आणि पुन्हा विकताना ग्राहकाला 20% सूट देतो, तर दुकानदाराला त्याने ठरविलेल्या किमतीपेक्षा किती टक्के अधिक किंमत मिळेल. बघा किती टक्के अधिक किंमत मिळेल. आता आपण काय करू, त्यानं ठरवलेली किंमत किती मानू 100. त्यानं ठरवलेली किंमत 100 मानू आणि त्यानं ते 30% वाढवून लिहिली, वाढून छापली ना 30%. त्यानं ठरवलेली किंमत आहे 100 आणि ही 100 किंमत त्यानं 30% वाढविली म्हणजे 130 आणि पुन्हा बेटा किती सूट दिली 20% सूट दिली म्हणजे इथे लिहा 80. पहिल्यांदा त्यानं किंमत वाढवली 30% म्हणजे 100 + 30 130 आणि पुन्हा सूट दिली 20%. 100 - 20 किती 80 आणि भागिले काय करा बेटा 100 सोबत 2 शून्य कॅन्सल आणि 13 8 किती होतात 104. म्हणजे शेवटी त्यानं 100 ची वस्तू कितीला विकली बेटा 104 ला. म्हणजे त्याला त्या ठिकाणी किती रक्कम अधिक मिळाली असेल, तर किती टक्के रक्कम अधिक मिळाली असेल 4%. का 100 पेक्षा 4 ने जास्त संख्या आली म्हणजे उत्तर पर्याय नंबर किती 2 असेल 4%. चला पुढं प्रश्न क्रमांक 8. प्रश्न 8वा. एका करंडीतील फुलांच्या प्रत्येकी 8 6 किंवा 18 याप्रमाणे माळा तयार करायच्या झाल्यास प्रत्येक वेळी 2 फुले कमी पडतात, तर करंडीमध्ये
कमीत कमी किती फुले असतील. आता हा प्रश्न आहे बघा लसावीचा. आणि कधी लक्षात ठेवा, अशा प्रश्नामध्ये फुलं जर कमी पडत असतील बेटा, अशा प्रश्नामध्ये जर फुलं कमी पडत असतील तर काय करायचं सांगतो, या तिघांचा लसावी काढायचा आणि लसावी मधून हे कमी पडलेले फुलं काय करायचे, मायनस करायचे. पण एखाद्या वेळेस जर फुलं शिल्लक राहत असतील तर फुलं जर शिल्लक राहत असतील तर यांच्या लसावीमध्ये शिल्लक फुलं प्लस करायचे, आणि जर फुलं कमी पडत असतील तर यांच्या लसावीमधून ते कमी पडलेले फुलं काय करायचे, मायनस करायचे. चला आता आपण काय करू, 8, 6 आणि बेटा किती 18 यांचा काय काढू, लसावी. मग लसावी म्हणजे काय असतो, तर सामायिक आणि असामायिक अवयवांचा काय असतो, गुणाकार. मला सांगा, या तिन्ही संख्यांना 2 ने भाग जातो, 2 8, 2 6, 2 18. आता याच्यामध्ये आणखीन 2 संख्या अशा आहेत की त्यांना 3 ने भाग जातो बघा, 3 आणि 9. हे किती, 3 ने भाग द्या. आता 4 ला 4, 3 1 3, 3 3 9. आता मला सांगा, या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या ज्या संख्या आहेत 4 1 3, हे एक व्यतिरिक्त कुठल्या पाड्यामध्ये येतात का, नाही. आता यांचा लसावी काय, आता यांचा लसावी काय बघा, तर अगोदर सामायिक अवयवांचा गुणाकार 3 दुनी 6, सामायिक अवयवांचा गुणाकार 3 दुनी 6, आणि बेटा असामायिक अवयवांचा गुणाकार 4 त्रिक 12 आणि 12 एक 12. त्यानंतर 12 6 किती होणार, 72. लसावी किती आला, 72. आता आपल्याला आपलं आन्सर काढायचं आहे. तर बघा, त्या टोपलीमध्ये कमीत कमी किती फुले असतील, मी सांगितल्याप्रमाणे फुलं जर कमी पडत असतील बेटा तर लसावी मधून ते कमी पडलेले फुलं काय करायचे, मायनस करायचे. म्हणजे आपलं उत्तर किती यायला पाहिजे, 70. समजलं का, फुलं जर कमी पडत असतील तर लसावी मधून मायनस करा, आणि बेटा फुलं जर शिल्लक राहत असतील तर ती फुलं लसावीमध्ये काय करायचे, प्लस करायचे. चला पुढं नेक्स्ट क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर पहा 9वा प्रश्न काय म्हणतो पहा. आता तासी सरासरी 45 किमी वेगाने जाणारी एक ट्रेन निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेवर पोहोचते. बघा, तासी 45 किमी वेगाने जाणारी एक ट्रेन निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेवर पोहोचते. जर तासी सरासरी 54 किमी वेगाने गेली तर निर्धारित वेळेपेक्षा 20 मिनिटे लवकर पोहोचते, तर तिने कापलेले एकूण अंतर किती. तर बेटा अशा प्रकारच्या प्रश्नाचा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला सांगतो, आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे. नेहमी पोलीस भरती असो का सरळ असो, त्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारतात, आणि बेटा डेफिनेट या प्रश्नामध्ये विद्यार्थी कन्फ्युज होत असतात. तर तुम्हाला आज एक मी या ठिकाणी छोटीशी शॉर्टकट सांगणार आहे. वेगाचा लसावी आणि गुणिले काय करायचं बेटा, वेळ. वेगाचा लसावी गुणिले वेळ करायचं. वेगाचा लसावी म्हणजे कशाचा लसावी पहा, 45चा आणि 54चा लसावी. तुम्हाला थोडस बाजूला मी लसावी काढून दाखवतो. 45चा आणि कितीचा, 54चा. मग 45चा आणि 54चा लसावी कसा काढायचा, अगोदर दोघांनाही भाग देणारी संख्या बघा, 9 5 45 आणि 9 सखे 54. आता मला सांगा बेटा, 5 आणि 6 कुठल्या तरी पाड्यामध्ये येतात का, नाही. म्हणजे यांचा सामायिक अवयव कोणता झाला, 9, आणि असामायिक अवयवांचा गुणाकार 6 पंचे 30, म्हणजे लसावी किती, तर 9 त्रिक 27 आणि समोरचा एक 0. म्हणजे वेगाचा लसावी म्हणजे कशाचा लसावी, 45चा आणि 54चा लसावी किती आला बेटा, 270. किती आला, 270. मला सांगा, हे जो वेग होता तो तासी किलोमीटर मध्ये होता ना, पण आता जो वेळ आहे तो मिनिटात आहे. कशामध्ये आहे, मिनिटात. मग त्याला बेटा आपल्याला तासात करायचं असेल तर किती भाग द्या, 60 न, है ना. आता आता काय होईल बघा, हा 0 कॅन्सल, हा 0 काय झाला, कॅन्सल. त्याच्यानंतर 0 0 कॅन्सल, बे एक बे आणि बे त्रिक 6. आता 3 9 27 आणि बेटा समोरचा एक 0, आणि शेवटी किती उरलं, 90 एक 90. म्हणजे उत्तर किती आला पाहिजे, त्या गाडीने किती अंतर पार केले असेल. बघा बरं, 180 किमी, 270 किमी, 75 किमी, 90 किमी. पर्याय नंबर किती आहे, 4. चला पर्याय नंबर 4. ठीक आहे. चला आता आपण पाहू प्रश्न क्रमांक बेटा 10वा प्रश्न काय म्हणतो पहा. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा. आता हा तर खरं सांगतो एकदम चॅलेंजिंग प्रश्न आहे पहा. पहिल्या व दुसऱ्या नळाने अनुक्रमे एक टाकी 24 व 32 मिनिटांमध्ये भरते. म्हणजे पहिल्या नळाने टाकी 24 मिनिटात भरते आणि बेटा दुसऱ्या नळाने ती टाकी 32 मिनिटांमध्ये भरते. दोन्ही नळ एकदा चालू केल्यानंतर दुसरा नळ
किती वेळाने बंद करावा म्हणजे टाकी 18 मिनिटांमध्ये भरेल. ठीक आहे, टाकी एकूण किती मिनिटांमध्ये भरत आहे? 18 मिनिटांमध्ये. आता बघा, पहिल्यांदा काय करू आपण, बेटा या 24चा आणि 32चा काय करू आपण? लसावी. 24चा आणि 32चा लसावी. 24 चौक 96 आणि 32 त्रिक 96, म्हणजे लसावी किती आहे? 96. आता मला सांगा, त्या टाकीची कॅपॅसिटी आपण किती मानली? 96 लिटर. 96 लिटर. चला, मग हे 96 लिटरची टाकी पहिला नळ बेटा किती मिनिटांमध्ये भरतो? 24 मिनिटात. आणि हीच टाकी बेटा दुसरा नळ किती मिनिटांमध्ये भरतो? तर 32 मिनिटात. मग मला सांगा, प्रति मिनिट, इथं आपण काय म्हणू? प्रति मिनिट है ना, प्रति मिनिट. सांगा बरं, पहिला जो नळ आहे तो प्रत्येक मिनिटाला किती लिटर पाणी भरतो? 24 चौक 96, 4 लिटर. आणि दुसरा 32 त्रिक 96. ठीक आहे, म्हणजे पहिला प्रत्येक मिनिटाला 4 लिटर पाणी भरतो आणि दुसरा किती भरतो? 3 लिटर. मग दोघं मिळून प्रत्येक मिनिटाला किती भरतील? दोघं मिळून प्रत्येक मिनिटाला किती पाणी भरतील? 7 लिटर. ठीक आहे, आता पुढं झालं इथपर्यंत. आता दोन्ही नळ एकदा चालू केले. आता हे दोन्ही नळ काय केले? एकदा चालू केले आणि काही वेळाच्या नंतर दुसरा नळ बेटा बंद केला. दुसरा नळ बंद केला म्हणजे दोन्ही नळ एकदा चालू केल्यानंतर दुसरा नळ किती वेळाने बंद करावा म्हणजे टाकी 18 मिनिटात भरेल. आता आपण काय करू, दोन्ही मिळून किती चालले बघू. सुरुवातीला दोन्ही मिळून एकदा सुरू केले ना, दोन्ही मिळून चालले. दोन्ही मिळून किती वेळ चालले असं आपण मानू? दोन्ही मिळून चालले x मिनिट. हे दोन्ही नळ मिळून किती चालले? x मिनिट. चला, आता काय करा, दोघं एकूण किती मिनिट चालले? x मिनिट. मला सांगा, हे दोघं जण मिळून प्रत्येक मिनिटाला किती पाणी भरतात? 60 लिटर. 7 लिटर. दोघं जण मिळून प्रत्येक मिनिटाला 7 लिटर पाणी भरतात आणि असे दोघं किती वेळ चालले बेटा? x मिनिट चालले. म्हणजे या 96 पैकी त्या दोघांनी मिळून किती पाणी भरलं असेल? x मिनिट चालले दोघं मिळून मिनिटाला 7 लिटर पाणी भरतात आणि दोघं मिळून चालले x मिनिट, म्हणजे दोघांनी मिळून किती पाणी भरलं? 7x लिटर. मग एकूण पाण्यामधून या दोघांनी मिळून भरलेलं पाणी आपण काय केलं? मायनस केलं. आता कोणता नळ बंद केला? दुसरा नळ बंद केला. दुसरा नळ बंद केला म्हणजे आता राहिला कोणता नळ? पहिला नळ. आता हे पाणी कोण भरणार आहे राहिलेलं? हे राहिलेलं पाणी भरणार आहे आता पहिला नळ, कारण दुसरा नळ बंद केला. मग आता वेळ किती लागणार होता? एकूण किती वेळ लागला टाकी भरण्यासाठी? 18. 18 मधून अगोदर दोघं मिळून किती चालले होते? x मिनिट चालले होते ना अगोदर. एकूण वेळ लागतो 18 आणि पहिलं दोघं मिळून चालले होते किती? x मिनिट. आता बघा, हे 96 मायनस 7x बरोबर 18 चौक 72 आणि 4 न निगेटिव्ह x लागून बेटा निगेटिव्ह किती होईल? 4x. चला, आता बाजू बदलून घ्या. 72 ला इकडं आणा. 96 मायनस 72 आणि बेटा तिकडं निगेटिव्ह 4x प्लस किती होणार? 7x. आता हे सोडून घ्या. 96 मधून 72 गेले पहा. 96 मायनस 72, 9 मधून 6 मधून 2 गेले किती? 4 आणि बेटा 9 7 गेले किती? 2. इकडे उरले 24 आणि इकडं किती येईल? निगेटिव्ह 4x आणि पॉझिटिव्ह 7x, म्हणजे किती येईल? पॉझिटिव्ह 3x. x बरोबर किती? बेटा 24/3 आणि x ची किंमत किती आली बेटा? 3 8 ते 24, म्हणजे किती मिनिट? म्हणजे दोघं मिळून किती मिनिट चालले? दोघे मिळून 8 मिनिट चालले आणि नंतर मग कोणता नळ बंद केला? दुसरा नळ बंद केला. मग दुसरा नळ किती वेळाने बंद केला? तर तो 8 मिनिटांनी बंद केला. किती मिनिटांनी? 8. आता बघा किती मिनिटांनी? तर 8 मिनिटांनी. पहा इथं 2 पर्याय आहेत, 8 तास आणि 8 मिनिट, पण आपलं तरी मिनिटात आलं पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11. दुधाचा भाव 15 रुपये लिटर असताना रोज 400 मिलीलिटर दूध घेतले तर संपूर्ण जुलै महिन्याचे बिल किती होईल? पहा, संपूर्ण जुलै महिन्याचे बिल किती होईल? आता बघू आपण एकूण दूध किती घेतलं. एकूण दूध आपण किती घेतलं बेटा? पहा, एकूण दूध किती घेतलं. आता जुलै महिना म्हणजे दिवस किती बेटा? 31. जुलै महिना म्हणजे 31 दिवस असतील जुलै महिना. आणि दररोज आपण किती दूध घ्यालो? 400 ml मिली लिटर. करा बरं गुणाकार. हे 2 शून्य
4 एक 4, 4 त्रिक 12, 12,400 मिलीलिटर. मग आता 12,400 मिलीलिटर त्याला आपण लिटर मध्ये करू. कशामध्ये? लिटर मध्ये. लिटर मध्ये. मग लक्षात ठेवा मिलीलिटरचं रूपांतर हे मिलीलिटर मध्ये आहे ना. मिलीलिटरचं रूपांतर लिटर मध्ये करताना कितीने भागतात? 1000 ने भागतात. बघा हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल आणि बेटा 124 ला 10 भागलं तर 12.4 लिटर एवढं दूध आपण त्या जुलै महिन्यामध्ये घेतलं असेल. किती? 12.4 लिटर. मग आता आपल्याला बिल विचारलं. काय बिल? त्या जुलै महिन्याचं बिल किती होईल? आपण बेटा दूध किती घेतलं त्या महिन्यामध्ये? 12.4 लिटर. आणि किती रुपये लिटरने? 15 रुपये लिटरने. करा मग गुणाकार. 15 चोक 60 ला 0 हातचे 6 है ना. त्यानंतर 15 दोन्ही 30 आणि 6 36 ला 6 हातचे किती बेटा? 3. 15 एक 15, 15 आणि 3 किती होतात बेटा? 18. आणि गुण्य आणि गुणकामध्ये बेटा एक दशांश आहे. उजवीकडून एक दशांश सरकून टाका. म्हणजे जुलै महिन्याचं दुधाचं बिल किती यायला पाहिजे? 186 रुपये. बघा बरं पर्यायामध्ये आहे का? आहे. पर्याय नंबर 2 दिसतो. किती? 186. चला नेक्स्ट. अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत, पाहत आहे. अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर. पहा पुढचा प्रश्न. अर्णवची आई म्हणजे नातेसंबंध आहे. पहा अर्णवची आई राजदीपची मामी लागते. पहिलं एवढंच वाक्य बघा. अर्णवची जी आई आहे ती बेटा राजदीपची कोण लागते? मामी. मग मी आता काय करतो, काही गोष्टी समजून घ्या. रिलेशन जर भावंडांचं असेल बेटा, रिलेशन जर भावंडांचं असेल तर बरोबर चिन्ह घ्यायचं. रिलेशन जर जोडपे, जोडपे म्हणजे काय तर पती पत्नी, अशा वेळेस बेटा आपल्याला चिन्ह घ्यायचं त्याच्यामध्ये क्रॉस. आणि जर नातं आपत्यांचं असेल, आपत्य चिल्ड्रन्स, तर बेटा आपल्याला हे चिन्ह वापरायचं आहे. लक्षात ठेवा एरो. तर हे चिन्ह आपल्याला आता वापरायचे. भावंडे बरोबर, जोडपे क्रॉस चिन्ह आणि आपत्य म्हणल्याच्या नंतर एरोचं चिन्ह आपल्याला वापरायचं आहे. पहा आता अर्णवची आई. आता मी या ठिकाणी काय लिहिणार? अर्णव. आणि अर्णवची कोण? आई. अर्णवची आई है ना. अर्णवची आई. राजदीपची मामी. आता हे अर्णवची जी आई आहे ना, ही अर्णवची जी आई आहे बेटा कुणाची मामी आहे? राजदीप. मग मी इथं लिहितो राजदीप. राजदीप. राजदीपची कोण आहे आता? ही मामी आहे. मग राजदीपची मामी म्हणजे काय तर राजदीपची जी आई आहे है ना, राजदीपच्या आईचा जो भाऊ आहे तो कुणाचा मामा झाला? राजदीपची आई आणि आईचा भाऊ म्हणजे कोण झाला? मामा. मग आता अर्णवची आई कोण आहे? राजदीपची मामी. म्हणजे राजदीपचा हा मामा आणि ही कोण असेल? मामी. मग या दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह घ्या? क्रॉसचं चिन्ह घ्या. ठीक आहे. बघा अर्णवची आई राजदीपची मामी दिसते की नाही? बघा राजदीपचे हे मामा, आईचे भाऊ आणि मामाची पत्नी, क्रॉस चिन्ह आहे ना. मग कोण झाली ही? मामी. तर आपल्याला विचारलं काय? राजदीपची आई, राजदीपची आई अर्णवच्या आईची कोण? मग हे राजदीपची जी आई आहे कोण? ही महिला राजदीपची आई अर्णवच्या आईची कोण? म्हणजे ही जी महिला आहे ती या महिलेची कोण? मग बघा या महिलेचा हा कोण? पती. या महिलेचा हा पती आणि पतीची ही बहीण. बरोबरची नाही तर हिचा हा पती आणि पतीची बहीण म्हणजे काय होणार बेटा? ननंद. पर्याय नंबर किती? 2. ठीक आहे, ननंद असेल. चला पुढं प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13. एका गटात 43 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 19 विद्यार्थी चहा पितात है ना. 22 विद्यार्थी कॉफी पितात आणि 9 विद्यार्थी दोन्ही पेय पितात. म्हणजे वेन आकृतीने आपल्याला हा प्रश्न सोडवावा लागेल. पाहता ही वेन आकृती बेटा या ठिकाणी आपण काय लिहू? चहा. म्हणजे हा पहिला जो सर्कल आहे तो चहा पिणाऱ्यांचा आणि बेटा हा दुसरा जो सर्कल आहे तो कॉफी पिणाऱ्यांचा. ठीक आहे. तर अशा वेळेस काय करायचं पहा. सगळ्यात पहिल्यांदा दोन्ही पेय पिणारे विद्यार्थी किती आहेत? 9. तर यांना लिहायचं इथं 9. दोन्हीच्या छेदामध्ये लिहायचं 9. 9 विद्यार्थी दोन्ही पेय पितात. आता मला सांगा 43 विद्यार्थी काय पितात? सॉरी, एकूण विद्यार्थी 43 आहेत. 19 विद्यार्थी काय पितात? चहा. मग 19 विद्यार्थी जर चहा पित असतील तर आता इथे 19 लिहायचं का? नाही. त्या 19 मधलेच हे 9 आहेत. म्हणजे फक्त चहा पिणारे किती असतील? 10. आता बघा 10 9 19. चहा पिणारे किती झाले? 19. आता कॉफी पिणारे किती बेटा? 22.
कॉफी पिणारे 22 आहेत, मग इथं 22 लिहायचं का नाही, तर त्या 22 मधलेच एक आहेत 9 आहेत, म्हणजे इथं किती लिहा बेटा 13. 13 आणि 9 किती 22, आणि 10 आणि 9 किती 19. मग आता हे 10 लोक कसे आहेत चहा पिणारे, हे 9 कसे आहेत दोन्ही पेय पिणारे, आणि हे 13 कसे आहेत कॉफी पिणारे. मग कोणतं तरी पेय पितात, कोणतं तरी पेय पितात, पेय पितात असे किती लोक आहेत बरं, कोणतं ना कोणतं तरी पेय पितात. 10 अधिक 9 अधिक 13 करा बेटा, बेरीज करा. 10 9 19 20 30 32, किती लोक आहेत असे 32 लोक असे आहेत की कोणतं तरी पेय पितात. आता विचारलं काय, तर त्या गटात चहा किंवा कॉफी न पिणारे विद्यार्थी किती, म्हणजे कसे विद्यार्थी शोधायचे, चहा पण पित नाहीत आणि कॉफी पण पित नाहीत, पण हे सगळे आहेत बरं, चहा तरी पितात कॉफी तरी पितात किंवा दोन्ही पितात. आपल्याला विचारलं चहा किंवा कॉफी न पिणारे, आता आपला आन्सर पहा काय असेल. एकूण विद्यार्थी किती आहे बेटा 43, एकूण विद्यार्थी किती आहेत 43, आणि त्या 43 मध्ये कोणतं तरी पेय पिणारे किती आहेत बेटा 32. मग याच्यातून 43 मधून 32 मायनस करा, म्हणजे चहा पण पित नाहीत किंवा कॉफी पण पित नाहीत असे विद्यार्थी किती असायला पाहिजे, तर उत्तर आहे पर्याय नंबर 1, किती असायला पाहिजे तर 11. दिसतो का पहिला पर्याय पहा 11. चला प्रश्न क्रमांक 14 पहा, प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न. रमेशला दरवर्षी 3% पगार वाढ मिळतो, त्याचा पगार 2023 ला 40,000 रुपये असल्यास 2025 मध्ये त्याला किती पगार मिळेल. बघा इसवी सन 23 आणि 2025 म्हणजे किती वर्षाचा फरक आहे बेटा 2 वर्षाचा. मग दरवर्षी त्याचा पगार वाढ कितीने होतो 3% होतो, आणि 23 ला किती पगार होता त्याचा 40,000, तर इसवी सन 25 मध्ये त्याचा पगार किती असेल असं आपल्याला विचारलं, तर लक्षात ठेवा आपण चक्रवाढ व्याजाच्या पद्धतीने ह्याला सोडू. सुरुवातीचा पगार किती आहे मूळ 40,000 बेटा, दरवर्षी पगार 3% वाढतो, म्हणजे 103/100, आणि पुन्हा गुणिले 103 किती घ्या 100, दोनदाच का घेतलं 23 ते 25 असे 2 वर्ष आहेत है ना. चला मग आता काय करा, हे 100 सोबत हे 2 शून्य कॅन्सल, या 100 सोबत हे 2 शून्य काय झाले बेटा कॅन्सल. आता या ठिकाणी आपण काय करू, 100 सोबत 2 शून्य कॅन्सल, 100 सोबत 2 शून्य कॅन्सल. चला या ठिकाणी काय करा, 4चा आणि 103चा गुणाकार करा बरं, किती येईल 412, किती येईल 412, या दोघांचा गुणाकार पुन्हा गुणिले किती आहे बेटा 103. आता बघा यांचा गुणाकार एका सोप्या पद्धतीने सांगतो मी. 412 गुणिले 103 म्हणजे काय, तर 412 ची किती पट करायची बेटा 103 पट. तर काय करायचं बघा सोप्या पद्धतीनं, 412 ची 103 पट करण्यापेक्षा पहिल्यांदा 412 ची 100 पट करा. किती झाले 412 ची 103 पट करण्यापेक्षा 100 पट केली म्हणजे किती शून्य वाढले 2. आता आणखीन किती पट राहिली 3 पट. 412 ची 3 पट आपल्याला माहित आहे 1236, 1236 याच्यामध्ये प्लस करा 6 3 4 2 4 किती याला पाहिजे 42 436 आहे का बघा बरोबर आहे. 2025 मध्ये त्याचा पगार किती झाला पाहिजे 42,436, 42,436. पर्याय नंबर किती आहे 3. ठीक आहे, पर्याय नंबर 3 दिसतो 42,436. चला शेवटचा क्वेश्चन, आता एकदम लास्ट क्वेश्चन आहे आपला. 12 15 18 व 27 या चारही संख्यांनी भाग जाणारी मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती. चला 12ने भाग गेला पाहिजे, 15ने भाग गेला पाहिजे, 18ने भाग गेला पाहिजे, 27ने पण भाग गेला पाहिजे, अशी मोठ्यात मोठी किती अंकी संख्या बेटा 4 अंकी संख्या आपल्याला पाहिजे. तर काय करू आपण, यांचा लसावी काढू. कशाचा 12 15 18 आणि किती 27 यांचा लसावी काढा. आता यांचा लसावी बघा काय येतो, लसावी म्हणजे काय सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार. पहिल्यांदा या सगळ्यांना भाग किती जातो 3 ने, 3 चौक 12, 3 5 15, 3 6 18 आणि 3 9 27. आणखीन कॉमन कशाने भाग जातो का बघा 3 ने, 3 ने भाग द्या. 4 ला 4, 5 ला 5, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. आणखीन बेटा 2 ने भाग जातो, 2 दोन्ही 4, 5 ला 5 है ना, 2 1 2 आणि 3 ला 3. आता सांगा बरं 2 3 5 1 या कुठल्या तरी समान पाड्यामध्ये येतात का नाही. आता लसावी किती होणार, लसावी किती होणार, पहिल्यांदा सामायिक अवयवांचा गुणाकार 3 त्रिक 9, 9 दोन्ही
18. सामायिक अवयवांचा गुणाकार बेटा 18. आता असामायिक अवयवांचा गुणाकार 2 पंचे 10, 10 एक 10, 10 त्रिक 30. आता 18 त्रिक किती 54 आणि समोरचा एक 0. लसावी किती आला 540. पण मला सांगा की आपल्याला ते संख्या पाहिजे मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या पाहिजे. आपला लसावी किती आला 540. पण आपलं उत्तर 540 नसेल का मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या पाहिजे. तर मग तुम्हाला सांगतो काय करायचं. मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती आहे बेटा 9999. तिला कितीने भागायचं 540 म्हणजे लसावीने भागायचं. 540 एक 540 किती उरले 9. 9तून 4 गेले 5 आणि इथं 9तून 5 गेले किती उरले बेटा 4. किती उरले 4. 459. 400 किती 59. आता वरचा 9 खाली घ्या है ना. कितीचा भाग असतो बघा आता 540 8चा बसतो का बघा 800 8 32 ला 2 हातचे 3 8 45 आणि 3 43 बरोबर आहे. 540 8 43 20 किती 43 20. मग बघा आता 9 ला 9 9 मधून 2 गेले 7 5 7तून 3 गेले 2 आणि इथे बेटा 0. किती आली बाकी बाकी किती आली 279. आता काय करा आपला आन्सर कोणता असेल तर आन्सर काय असेल 9999 मधून ही बाकी काय करायची बेटा ही बाकी मायनस करून टाकायची. बाकी किती आहे 279. बघा बरं किती 9तून 9 गेला 0 9तून 7 गेले 2 9तून 2 गेले बेटा 7 आणि हे 9 ला 9 9720. पर्याय नंबर किती आहे 4. पर्याय नंबर आहे 4. आपल्याला पर्यायातून पण जाऊ शकलो असतो कसं बघा पर्यायातून पण जाऊ शकलो असतो कसं. यांचा लसावी किती आहे 540. यांचा लसावी आहे 540. मग 540च्या पटीमध्ये कोणता पर्याय आहे 540च्या पटीमध्ये कोणता पर्याय आहे तर 9720. ठीक आहे. किंवा कधी कधी असे होते की चारीच्या चारी पर्याय सुद्धा 540च्या पटीमध्ये असू शकतात. पण त्यासाठी काय करायचं हीच मेथड वापरायची. अगोदर लसावी काढा कशी संख्या पाहिजे मोठ्यात मोठी 4 अंकी. मग या 9999 ला बेटा कितीने भागायचं 540 न आणि येणारी बाकी पुन्हा 9999 मधून काय करायचं मायनस करायचं. सरळ सरळ आपल्याला आपलं उत्तर मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आज आपण एकूण 15 प्रश्न पाहिले आणि अतिशय परीक्षेच्या दृष्टिकोनातून मग तुमची पोलीस भरती असो तुमची सहसेवा असो का बेटा एमपीएससी असो त्या लेवलचे आपण आज या ठिकाणी प्रश्न पाहिले आणि असेच प्रश्न आपण दररोज आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. दररोजचे पोलीस भरतीमध्ये मागच्या भरतीमध्ये पडलेले प्रश्न असतील 15 प्रश्न आणि तेही अतिशय क्वालिटीचे प्रश्न असतील. त्यामुळं दररोज आमच्या व्हिडिओंना पाहण्यासाठी विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहोत.